बिहारमधील दरभंगा राजघराण्याच्या शेवटच्या जिवंत महाराणी कामसुंदरी देवी यांचे 12 जानेवारी रोजी वयाच्या सुमारे 93-94व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले। दरभंगा हे भारतभरातील सर्वात श्रीमंत संस्थानांपैकी एक होते। 1962च्या भारत-चीन युद्धादरम्यान जेव्हा देश मोठ्या संकटात होता तेव्हा या राजघराण्याने भारत सरकारला 600 किलो सोने दान करून एक ऐतिहासिक योगदान दिले होते। सोन्यासोबतच या कुटुंबाने 3 खाजगी विमाने आणि 90 एकरची धावपट्टी देखील देशाला सुपूर्द केली होती। हीच जमीन आज दरभंगा विमानतळ म्हणून ओळखली जाते। दरभंगा संस्थानाने भारतभरातील शैक्षणिक संस्थांना पाठबळ देण्यात मोठी भूमिका बजावली असून त्यांनी ललित नारायण मिथिला विद्यापीठ, BHU, AMU, कलकत्ता विद्यापीठ आणि पाटणा विद्यापीठ यासारख्या विद्यापीठांना मोठे योगदान दिले। महाराणी कामसुंदरी देवी यांनी कल्याणी फाउंडेशनची स्थापना करून हा वारसा पुढे नेला। त्यांनी 15,000हून अधिक पुस्तके आणि दुर्मिळ हस्तलिखितांचे ग्रंथालय जतन करून शिष्यवृत्ती आणि संस्कृतीला चालना दिली। देशासाठी इतके मोठे योगदान देऊनही त्यांच्या निधनानंतर त्यांना मर्यादित अधिकृत मान्यता मिळाल्याने भारताने आपल्या अपरिचित देशभक्तांची कशा प्रकारे दखल घेतली पाहिजे यावर चर्चा सुरू झाली आहे।